हक्काचं असून तुम्ही देत नसाल तर मात्र टोकाचं लढू. आंतरवाली एकदा सोडली की आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरत नाहीत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी समाजाला हाक दिलेली आहे. मुंबईला जाण्याची मोठ्या संख्येमध्ये समाज सहभागी झाला. हे आंदोलक मुंबईकडे निघालेले आहेत. मात्र यामध्ये तरुण वर्ग आहे, लहान मुलं सुद्धा आहेत. आपण जर पाहिलं त्याचं वय काहीच नाही आहे, मात्र हा सुद्धा चाललाय आंदोलनासाठी. दादा, तू कुठून आलायस आणि कुठं चाललायस? मी इथून आलो अंतराली. मी मुंबईला चाललो. कशासाठी, काय कारण नेमकं मुंबईला जायचं? आरक्षण लागतं आम्हाला. बरं, कोण म्हटलंय तुला मुंबईला चल? कोण नाही, जरांगे पाटील म्हणले. बरं, जरांगे पाटील म्हणतायत मुंबईला चल. छोटे छोटे पाय आहेत तुझे, दुखणार नाहीत का रे? दुखले तरी जायचं. बरं, तुम्ही तरुण आहात, आज एक चित्र पाहताय तुम्ही, लहान मुलं चालले, तुम्ही चालत, काय कारण नेमकं असं? मला तर आता इसवी 1600 वाक्य आठवतं. हुजूर मराठे आ गए, हुजूर मराठे आ गए. जरांगे पाटलांनी जो आदेश सांगितला तोच पालन करणार आहे आणि हे वाक्य नक्कीच सिद्ध करणार आहोत. सरकारने फक्त गाभाऱ्याने लक्ष घ्यावं आणि मराठा आरक्षण लवकरात लवकर द्यावं, कारण की आता अंत पाहू नाही. बरं, 350 वर्ष 400 वर्षापासून आम्ही आता लढत आहोत. या सीमेला काही अंत नाही. त्यामुळे आता मराठा आरक्षण गरजेचं आहे. शिक्षणाच्या बाबतीत आम्ही जे सोसत आहोत ते पण आता कोणी सोसत नाही. त्यामुळे आता मराठा आरक्षण गरजेचं आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षण गरजेचं आहे. मराठा आरक्षणासाठी तुम्ही चाललाय, तुझं नाव काय, कुठून आलास, कुठं चाललास, काय नेमकं? माझं नाव सुनील लिंगशे, मी लिंगशेवाडी या ठिकाणून आलो आहे. तर मी आता मुंबईला चाललेलो आहे मराठा आरक्षणासाठी. जो 40 वर्षापासूनचा जो लढा चालला आहे हा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. आता मुंबईला जाऊन आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचं नाही, जायचं आणि आरक्षण घेऊनच मागं यायचं. जो शैक्षणिक क्षेत्रात जो आतापर्यंत समाजावरती अन्याय झाला आहे हा अन्याय आता दूर होणार आहे आरक्षणाच्या माध्यमातून. मुंबईला जाणार, तरुण मंडळ जाणार, वृद्ध जाणार, सर्व जाणार. आरक्षण घेतल्याशिवाय कुणीही मागे येणार नाही. दादा, काय सांगणार? इकडं कॉलेज शाळा सोडून आंदोलनात सहभागी होणं योग्य वाटतं का? हे योग्य वाटतं म्हणजे योग्य करावंच लागणार आहे. कारण की नाही का आम्हाला आरक्षण नाही. मी फीस भरतोय 45,000 रुपये आणि ज्याला आरक्षण आहे त्यांची मुलगी फीस भरते फक्त 2,000 रुपये. 2,000 रुपये फीस भरते, मी 45,000 रुपये. 2,000 आणि 45,000 रुपयामध्ये किती मोठा बदल. आमच्या शेतीमधला फक्त वर्षाला उत्पन्न होतं आहे 2 ते 2.5 लाख रुपये. या 2 ते 2.5 लाख रुपयामध्ये आम्ही बहीण भाऊ आहेत सगळे 4-5 जण. आम्ही 4-5 जणांमध्ये 2-2.5 लाख रुपये कोणाकोणाला भरणार? कोणाकोणाला भरणार? रजिस्ट्रेशन तर करावंच लागते 6 महिन्याला. सेमिस्टर बाबतीत त्याचा विषय परिस्थिती खराब आहे, पैसा पुरत नाही आणि सरकारचं धोरण बरोबर नाही असं म्हणायचं. परिस्थिती पैसाच पुरत नाही. कारण की पीक तर काही येत नाही, दुष्काळ पडतोय, कधी पाऊस जास्त पडतोय. तेच काय पीक होतंय फक्त 2 ते 2.5 लाख रुपयाचं. माझ्या शिक्षणाचा खर्च जातो 1 ते 1.5 लाख रुपयापर्यंत. त्याच्यात रूम, मेस, परत ट्युशन फीस आली, कॉलेज फीस आली. हे सहनच होत नाही ना? सहनच होत नाही. हे कसलाही सहन होत नाही. नक्कीच आपण पाहता हे काहीही सहन होत नाहीये, म्हणून त्यामुळे आम्हाला आंदोलनाचं हत्यार उपसावं लागतंय. या तरुणांनी सुद्धा, या लहान लेकरांनी सुद्धा आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे. अंतरवली सराटीतून मुंबईचा प्रवास त्यांनी सुरू केला आहे. पाय काय म्हणतायत ते त्याकडे पाहत नाहीयेत, मात्र परिस्थिती काय म्हणते त्याकडे त्यांचं लक्ष आहे आणि ती परिस्थिती बदलण्यासाठी हे तरुण आता या ठिकाणाहून निघालेले आहेत. सचिन बडे, लोकशाही मराठी, जालना. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.